हडळ. सदानंद गावातील एकदम साधं व्यक्तिमत्व. गावातील लोक त्याला सदू म्हणूनच हाक मारत. सदूच्या लग्नानंतर खूप वर्षांनी त्याच्या घरी एक लहान मुलाने जन्म घेतला. खूप आवडीने त्याचं नाव त्याच्या आजीने मुकेश ठेवलं. हळूहळू तो मोठा होऊ लागला, पण तो कधीच रडत नव्हता. त्याच्या तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता. सदूवर जणू आभाळ कोसळलं. आधीच घरात 18विश्व दारिद्र्य, त्यात देवाने त्याची क्रूर चेष्टा करत हे मूक पोर त्याच्या पदरात टाकलं होतं. पण सदूने देवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला. मुकेश आता 10 वर्षाचा झाला होता. घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे. सर्व गावाचा तो लाडका बनला होता. पण एके दिवशी विपरीत घडलं. मुका कुठेच सापडत नव्हता. सदू त्याला सगळीकडे शोधू लागला. घरात सदूची बायको आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता. त्यांच्या घरात खूप लोक जमा झाले होते. तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला, मी मुकाला जंगलात जाताना पाहिलंय. त्याच्या या वाक्याने उपस्थित लोकांच्या छातीत धडकी भरली. सर्वत्र शांतता पसरली. इतक्यात मुकाची आई आणि आजीने एकदम काळीच चिरून टाकणारा हंबरडा फोडला आणि छातीवर जोराजोरात मारून घेऊन बोलू लागल्या, ती हडळ माझ्या मुलाला नाही सोडणार. देवा वाचव रे देवा. हडळ? हो हडळ. गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ. तशी खूप साधी बाई होती ती आधी, पण नवरा खूप छळ करायचा तिचा. माणसाच्या रूपातील सैतानच होता तो. खूप दारू प्यायचा आणि खूप मारहाण करायचा हिला. मग नाही सहन झालं त्या बिचारीला आणि मग राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. पण मरणानंतरही तिची सुटका झाली नाही, कारण ती हडळ बनली होती, एक दुष्ट हडळ. तिने पुढच्या काही दिवसातच तिच्या नवऱ्याला हालहाल करून जीव घेतला होता. त्याची अवस्था पाहूनच गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करणे सोडून दिलं होतं. यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला आणि त्या वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिने जीव घेतला, ते पण खूप छळ करून. अशा भयानक हडळीच्या तावडीत मुका सापडला होता. सदू उठला आणि गावकऱ्यांना बोलला, आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू. पण कोणाच्याच अंगात एवढं धाडस नव्हतं की सदूसोबत जाऊन मुकाला सोडवून आणावं. कोण स्वतःहून मरणाच्या दारात जाईल. हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला. सदू रडून रडून सर्वांना हात जोडत होता, माझ्यासोबत चला म्हणून, पण कोणीच त्याच्यासोबत यायला तयार झालं नाही. शेवटी सदूने डोळे पुसले आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागला. त्याला जाताना पाहून त्याची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या, नका जाऊ हो, आधीच मी पोटचा गोळा गमावलाय, आता कुंकू नाही गमवायचं. पण सदूला काही ऐकायचं नव्हतं. त्याला फक्त मुकाला परत आणायचं होतं आणि तो जंगलात शिरला. सगळीकडे कुट्ट अंधार पसरला होता. सदू तसा खूप घाबरला होता, पण त्याच्यातील बाप त्याला धीर देत होता. आजूबाजूच्या झुडपातून मध्येच सळसळ आवाज व्हायचा, जणू काही एखादा साप तिथून निघून गेला असावा. तो अंधारातून चाचपडत कसेबसे वाड्याच्या बाहेर आला. अगदी विजीर्ण झाला होता तो वाडा. सदूला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली. एकदम भक्काच वातावरण होतं. त्यांनी वाड्याचं लोखंडी गेट ढकललं. गंजलेल्या विजागरीचा कर्णकर्कश आवाज सगळीकडे घुमला. त्या आवाजाने आजूबाजूचे वटवाघुळांचा थवा एकदम भयंकर चित्कार करत सदूच्या डोक्यावरून गेला. सदू मटकन खाली बसला. हळूहळू आत जाऊ लागला आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला. सदू वाड्यात आत आला. हॉलमध्ये आला, झुंबराच्या खाली, आणि त्या झुंबरसोबत उलट लटकत होती ती हडळ. त्या हडळीने अचानक सदू समोर उडी मारली. अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून सदू 4 पावले मागे सरकला. अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ. पांढरे डोळे, अंगावर पांढरी साडी, निस्तेज त्वचा आणि मोकळे सोडलेले केस. आपले फावडे दात विचकत ती हसू लागली. तिचं ते विकट हसू खूपच भयंकर होतं. आणि तशीच हसत ती तिच्या घोगऱ्या आवाजात बोलली, काय हवंय तुला? सदू खूप घाबरला होता, तरी पण धाडस करून बोलला, मला मुका हवाय. हडळ तिचं बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली, जीव घेईन तुझा. सदूने तिच्या उलट्या पायावर लोटांगण घातलं आणि बोलला, तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे, पण मला मुका दे. अचानक हडळ तिथून पळून जाऊ लागली. सदू पण तिच्या मागे पळू लागला आणि रडत रडत विनवण्या करू लागला, हडळ मुका दे.
हडळ वाड्याच्या बाहेर पडली. मागोमागून सदू पण आला, पण एका दगडाला ठेच लागून एका खड्ड्यात पडला. तिथे अंधारात कोणीतरी होतं. सदूने निरखून पाहिलं तर तो मुका होता. त्याचा काळजाचा तुकडा. त्याने मुकाला कवटाळून घेतलं आणि घरी घेऊन आला. सर्वजण खूप खुश झाले, कारण सदूच्या धाडसामुळे मुका परत आला होता आणि तो वाडा पण हडळमुक्त झाला होता. सदूची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली. पण एक प्रश्न सदूला पडला होता, हडळ पळून का गेली? इकडे त्या जंगलापासून खूप दूर एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर एकदम वरच्या फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतःशीच बोलत होती. जळलं मेलं लक्षण. काय निर्लज्ज माणूस होता. सरळ सरळ मला मुका मागत होता. मी माझा नवरा सोडून कधीच कुणाला मुका दिला नाही आणि हा मागत होता. आले ग बया पडून एकदाची. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.